काय विचार करताय? नाही 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 नाही, हे अंदमान निकोबार किंवा आउट ऑफ इंडियाचं लोकेशन नाहीये. तर हे सुंदर असं रिसॉर्ट स्थित आहे ते आपल्या कोकणातच. जी हा. तर मित्रांनो, मी राहायला कुडाळला, त्यामुळे दुपारची कामं आटोपून निघालो होतो या लोकेशनवर जाण्याकरता. मित्रांनो, कुडाळ पासून अवघ्या 19 किलोमीटर अंतरावर हे रिसॉर्ट आहे. आपल्याला जर का या लोकेशनवर यायची असेल तर सर्वात अगोदर आपल्याला कुडाळला यावं लागेल. कुडाळला येण्याकरता आपण बाय ट्रेन, बाय बस सुद्धा येऊ शकतात. कुडाळ मधून MIDC रोडने मी या लोकेशनवर जाण्याकरता निघालो. मित्रांनो, कडाक्याचं ऊन पडलं होतं, त्यामुळे मी एका ठिकाणी थांबून थंडगार ताक प्यायलो आणि पुढे निघालो. कोकणात कितीही ऊन पडलं तरी हा हिरवागार निसर्ग ते ऊन आपल्याला जाणवू देत नाही. मित्रांनो, जर कोणी मालवणला फिरायला आलं असेल तर मालवण पासून हे लोकेशन अवघ्या 32 किलोमीटर अंतरावर आहे. कुडाळ पासून ह्या लोकेशनवर जाताना सगळ्यात पहिलं गाव पडतं ते म्हणजे माड्याची वाडी. अतिशय सुंदरसं गाव आहे मित्रांनो. त्यानंतर पुढील गाव लागतं ते म्हणजे पाट. मित्रांनो, पाट नंतर आपण पुढे जातो मापन गावाकडे. आपण बघू शकता, याला थिटा म्हणतात. हा मापन थिटा आहे आणि आपल्याला आता जायचंय उजव्या दिशेने. उजवीकडे कोचरा गाव आणि सरळ जर गेलात तर आपण खवणे विलेजच्या रस्त्याने जातो. कोचऱ्या गावापासून अगदी काही किलोमीटर अंतरावर हे लोकेशन आहे मित्रांनो. मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत आता श्रीरामवाडी या भागात. आणि मी याला सिक्रेट लोकेशन म्हणतो कारण आपण कल्पनाच करू शकत नाही की इतकं सुंदर लोकेशन इथे जवळपासच कुठे असेल. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय सरोवर रिसॉर्ट वर. निवती बीचला अगदी लागून हे रिसॉर्ट आहे. या ठिकाणी भव्य अशी पार्किंग आहे. आपण या ठिकाणी 2 व्हीलर 4 व्हीलर पार्क करू शकतात.
आंब्याच्या वनराईत आणि समुद्र किनाऱ्याला लागून हे सुंदर असं रिसॉर्टचं बांधकाम केलं गेलेलं आहे. तर मित्रांनो, चला माझ्यासोबत जाऊया आपण या रिसॉर्टच्या आतमध्ये. मित्रांनो, आपण बघू शकता सुंदर असं रिसेप्शन या ठिकाणी तयार केलेलं आहे. अतिशय युनिक डिझाईनच्या या गेस्ट करता खुर्च्या आहेत, सोफे आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी सुंदर असा स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करताना किंवा आंघोळ झाल्यावर रिलॅक्स होताना समोरच आपल्याला निवती समुद्राचं दर्शन घडतं आणि त्याचा मनमुराद आनंद आपण लुटू शकतो. तर मित्रांनो, हा आहे या रिसॉर्टचा किचन एरिया आणि या किचन एरियाच्या अगदी वर या ठिकाणी एक सुंदर असे लहान म्युझियम तयार करण्यात आले आहे. मित्रांनो, या ठिकाणी जीवनाचा आस्वाद घेताना सुद्धा आपल्याला समुद्राचं दर्शन होतं.
मित्रांनो, या लोकेशन संदर्भात कोणाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट मध्ये विचारू शकता. वाव, ब्युटिफुल. मित्रांनो, अगदी समुद्र किनाऱ्याला लागून या रूम्स आहेत. रोजच्या दैनंदिन त्रस्त जीवनातून जर शांतता हवी असेल तर एक दिवस या ठिकाणी नक्की विजिट द्या आणि राहून बघा. मित्रांनो, इतका सुंदर व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे. एक लाईक तर नक्कीच बनतो आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.